work. Excuses will always be there. Opportunities won't. बहाने जो हम बोलते हैं, कुछ न करने के बहाने, वो हमेशा आपके साथ रहते हैं। लेकिन अपॉर्चुनिटीज जो होती है ना, वो कभी हमारे साथ नहीं होती। जब हम सुबह उठते हैं, जब अपन सकाळी उठतो, तो हम देखेंगे कि वो बहाने जो है ना, बिल्कुल हमारे बाजू में बैठे। जैसे हम सुबह उठेंगे और हम वर्कआउट के लिए जाने के लिए करेंगे, तो वो कहेंगे यार जान दे, आज के दिन रोज तो करते हो, आज एक दिन नहीं जाओगे तो क्या हो। ये बहाने हमेशा अवेलेबल होते हैं, हमारे साथ होते हैं, हमारा साथ कभी नहीं छोड़ते। ये हमेशा आपको कुछ न करने के बहाने देते रहते हैं, और वो ये भी आपको दिखा देंगे कि वो कितने सही है। वो ऑलवेज जस्टिफिकेशन देंगे तुम्हें कि यार आज करने से कोई मतलब नाही ना, कल से शुरू कर देते हैं, काही बात नाही ना। ही कारण जे आहेत ना, ही आपल्या बरोबर कंटिन्युअसली असतात, दे आर नेव्हर इन अ रश. त्यांना कधीच घाई नसते. जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती तुमच्या मनामध्ये येते आणि तुम्हाला असं वाटतं हे करू की नको, ते हळूच तुमच्या कानामध्ये ती कारणं येऊन सांगतील की तुम्हाला नको करूस, एवढं काही गरजेचं नाही, आणि आज कशाला करायला पाहिजे, उद्यापासून करूया की. आणि तू बरोबरच आहेस. ते बहाने जे आहेत, ती कारणं जे आहेत ना, ती हमेशा तुम्हाला एका गोष्टीसाठी फोर्स करतील की अजिबात काही रिस्क घेऊ नकोस. एका जागी ठाम राहा तुझ्या मतावर. आज तू या ठिकाणी राहणं फार गरजेचं आहे. पुढे जाण्याची काही आवश्यकता नहीं है. एवरीथिंग इज वेरी नाइस. सब कुछ ठीक चल रहा है. कोई जरूरत नहीं तुम्हें इतना टेंशन लेने की या कुछ सोचने की कि तुमने ये करना चाहिए, तुम्हें कुछ करने की जरूरत है. तुम बस शांत रहो, रिलैक्स रहो. ये तुम्हें उकसाएंगे कि कुछ भी मत करो, जिंदगी बहुत स्मूथली चल रही है. क्योंकि ये हमेशा अवेलेबल होते हैं, हमारा साथ कभी नहीं छोड़ते, और फिर हम इनके साथ डटे रहते हैं, हम इनके साथ स्टक हो जाते हैं एक ही जगह पे. जिस तरह बहाने हमारा साथ नहीं छोड़ते, वो हमेशा हमें चिपके रहते हैं. अपॉर्चुनिटीज की बात ही अलग होती है. वो कभी हमारे साथ नहीं होती. वो जब भी आती है एक ही बार आएगी, वो बहुत पोलाइट होती है. एक बार आएगी, हमारा दरवाजा खटखटाएगी, नॉक करेगी, तुमने दरवाजा खोला तो ठीक है, नहीं तो वो दोबारा वापस कभी नहीं आएगी. और अपॉर्चुनिटी जो है ना, वो कभी सही समय का इंतजार नहीं करती. तुम तैयार हो, तुम रेडी फील कर रहे हो या नहीं, इससे उससे कोई मतलब नहीं होता. वो ना परिस्थिति के बारे में सोचेगी, वो ना इस बारे में सोचेगी तुम कितना कॉन्फिडेंट हो, कुछ भी नहीं सोचेगी. और जब तुम्हारी जिंदगी में आएगी ना, वो सिंपल सवाल पूछेगी तुम्हें, मैं अपॉर्चुनिटी हूं, तुम मेरे साथ चलोगे. वो ये नहीं पूछेगी कि तुम तैयार हो क्या, वो बस यही पूछेगी कि मैं तुम्हारे साथ चलना चाहती हूँ, क्या तुम मेरे साथ चलोगे क्या. अगर तुम हाँ कहोगे तो तुम्हारे साथ चलेगी और तुम्हारी पूरी जिंदगी बदल देगी. वो तुम्हारे किसी जवाब का इंतजार नहीं करेगी या फिर तुम्हारे किसी मूवमेंट का इंतजार नहीं करेगी. वो बस जस्ट कुछ ही पल तुम्हारे जिंदगी में आएगी, तुम्हें कहेगी वो तुम्हारे साथ है, तुम चल रहे हो या फिर मैं निकल जाऊं. और फिर वो, अगर तुम होशियार हो, अगर तुम स्मार्ट हो, तो तुम उस अपॉर्चुनिटी को ग्रैब कर लोगे, उसके साथ चलोगे और तुम अपनी जिंदगी बदल दोगे. आणि जर तुझ्याकडे वेळ नसेल, तुझ्याकडे अनेक बहाणे असतील, एक्सक्युजेस असतील, आणि मग तू तिच्याकडे न बघितल्यासारखं करणार आणि तुझ्या कामामध्ये तू पुन्हा व्यस्त होणार, आणि मग ती अपॉर्च्युनिटी निघून गेलेली असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये ती अपॉर्च्युनिटी पुन्हा कधी येणार नाही. अपॉर्चुनिटीज है ना दोस्तों, हर एक की जिंदगी में आ जाती है. लेकिन बहुत सारे लोग इस अपॉर्चुनिटी को मिस क्यों कर देते, पता है आपको. वो कैपेबल नहीं है या फिर उनके पास वो क्षमता नहीं है, इसलिए वो अपॉर्चुनिटी मिस नहीं करते. वो हमेशा अपना एक्शन न करने के बहाने देते रहते हैं. क्योंकि एक्सक्यूजेस जो है ना, वो हमेशा हमारे साथ रहते हैं. वो कहते हैं कि मैंने उस बार वो अपॉर्चुनिटी इसलिए नहीं ली कि मैं रेडी फील नहीं कर रहा था, मतलब मैं तैयार नहीं था. या फिर वो किसी के परमिशन का इंतजार करते हैं, या फिर वो चाहते हैं कि मुझे कुछ मोटिवेशन ऐसा मिले, वो मोटिवेशन का वेट करते हैं. और ऐसे बहुत सारी वजह जो है, ऐसे बहुत सारे एक्सक्यूजेस जो है, वो देते रहते हैं और वो अपॉर्चुनिटी मिस कर देते हैं. और आपको तो पता है, अपॉर्चुनिटीज के पास हमारे लिए इंतजार करने का वक्त नहीं होता, वो हमेशा जल्दी में होती है. वो आती है, नॉक करती है, और अगर तुमने दरवाजा खोल दिया, तुमने उसका हाथ पकड़ लिया, तो वो तुम्हारे साथ बड़ी खुशी से चलना चालू कर देते हैं. पर अगर तुम नहीं रेडी,
वो तुम्हें वापस नहीं पूछेगी, दोबारा नहीं पूछेगी, वो वहां से तुम्हारे बगल से निकल जाती है। जबकि तुम बहाने देते रहते हो, जब तुम्हारे पास ढेर सारे एक्सक्यूजेस होते हैं, तुम बहाने देते रहते हो, और वो तुम्हारे बाजू से अलग से एकदम शांति से निकल जाती है, और उस आदमी के पास पहुंच जाती है जो बैठा है कि कभी मेरी जिंदगी में कोई अपॉर्चुनिटीज आए और मैं उसे लपक लूं, मैं उसे ग्रैब कर लूं और उसके साथ चल के मैं अपनी जिंदगी बदल दूं। वो ऐसे इंसान के पास चली जाती है। वो किसी मोटिवेशन का इंतजार नहीं करता, वो किसी की परमिशन का इंतजार नहीं करता, वो सही समय का इंतजार नहीं करता, वो खुद कॉन्फिडेंस है या नहीं इस बारे में इंतजार नहीं करता, मुझे क्या जरूरत है इसके बारे में इंतजार नहीं करता। वो बस जस्ट रेडी रहता है कि कुछ ऐसी अपॉर्चुनिटी मेरे लाइफ में आ जाए, मैं उसे पकड़ लूं, लपक लूं और साथ में उसके चल दूं और मेरी जिंदगी बदल दूं। तो तुम उस इंसान की तरह हो जो बस हमेशा जब सामने अपॉर्चुनिटी आती है और तुम बहाने बनाते रहते हो, या फिर तुम उस इंसान की तरह हो जो बस तैयार बैठे हो, तैयार खड़े हो कि कोई मुझे मौका मिले, कोई मुझे ऐसी अपॉर्चुनिटी मिले जिसे मैं तुरंत लपक लूं और उसके साथ अपनी जिंदगी बदलने का एक मौका अपनी जिंदगी को दूं, खुद को दूं। अगर तुम देखना तुम किस कैटेगरी में आते हो। आपण बोलते की एक्सक्युजेस आणि अपॉर्च्युनिटीज, अपॉर्च्युनिटीज घ्या किंवा घेऊ नका, लाईफ ऑलवेज रिवॉर्ड्स युअर ऍक्शन्स, नॉट द इंटेन्शन्स दॅट यू हॅव. तुम्ही काय विचार करत आहात, किती चांगला विचार करत आहात, याने तुम्हाला रिवॉर्ड्स नाही मिळणार. तुम्ही ऍक्शन काय करता, तुम्ही कृती काय करता, याच्यावर तुमचं आयुष्य बदलणार आहे. आणि तुम्ही अपॉर्च्युनिटी घ्या किंवा नका घेऊ, वेळ काही थांबत नाही कोणासाठी. वेळ ही हळूहळू हळूहळू पुढे सरकत असते. आणि मग तुम्ही कितीही कारण दिलेत, तुम्ही जी काही कारण देत आहात व्हॅलिड आहेत की इनव्हॅलिड आहेत, वेळेला काही फरक पडत नाही. तुमची दिलेली रिझन्स जे आहेत, कारण जे आहेत, ती किती परफेक्ट तुमच्या मॅच होत आहेत याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. तुमचं स्वप्न जे आहे, जे तुम्ही बघितलेलं आहे, ज्या स्वप्नाच्या दिशेने तुम्ही सुरुवात केलेली आहे चालायला, पण आयुष्यात तुम्ही कुठेतरी थांबलेला आहात आणि काहीतरी कारण देऊन आता तुम्हाला गिव्हअप करायचं आहे. तुमची मर्जी आहे, तुम्हाला गिव्हअप करायचं आहे की कंटिन्यू करायचं आहे, तुमची मर्जी आहे. वेळ काही कुणाचं ऐकून घेत नाही, अपॉर्च्युनिटी काही तुमचं ऐकून घेणार. ज्या क्षणाला तुम्ही तिचे हात सोडणार अपॉर्च्युनिटीचा, त्या क्षणाला ती तुम्हाला सोडून दुसऱ्याकडे निघून जाणार. त्याच्यामुळे तुम्ही काही व्हॅलिड कारण देत बसण्याच्या भानगडीत पडू नका, किंवा मी किती बरोबर आहे हे सुद्धा कोणाला सांगण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही फक्त तुम्हाला काय वाटतंय त्याचा विचार करा, आणि तुम्हाला जी संधी मिळालेली आहे आयुष्यात, तिचा हात मात्र सोडू नका, तिला घट्ट पकडून ठेवा आणि तिच्याबरोबर पुढे चालत राहा. आयुष्य नक्की बदलेल. रिझल्ट कशाने मिळतात माहितीये? रिझल्ट नेहमी अशा गोष्टीने मिळतात की जे तुम्ही ऍक्शन मध्ये घेतलेले आहेत, म्हणजे ज्या कृती तुम्ही केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही किती एफर्ट्स टाकलेले आहेत, तुम्ही किती कन्सिस्टंटली एखादी गोष्ट करत आहात, तुम्ही किती डिसिप्लिन एखादी गोष्ट करत आहात, त्या गोष्टीने तुम्हाला आयुष्यामध्ये रिझल्ट मिळतात. पण जर तुम्ही प्रत्येक वेळेस काहीतरी एक्सक्यूज देत असाल, काहीतरी कारण देत असाल, तर तुम्हाला माहितीये तुम्ही स्वतःला ट्रेन करताय एका जागी स्टक होण्यासाठी. कारणच देत आहेत ना प्रत्येक वेळेस. तर तुम्ही असं ट्रेनिंग घेतायत की तुम्ही स्वतःला एका जागी स्टक करून ठेवणार, पुढे आयुष्यात कधीही जाणार नाही. पण जर तुम्ही आयुष्यामध्ये फक्त ऍक्शन घेतायत, कोणती गोष्ट आली ती चांगली किंवा वाईट हे काही मिनिटात ठरवणार आहे, त्याच्यावर ऍक्शन घेणार, मग लक्षात ठेवा तुम्ही आयुष्यात एक मोमेंटम बनवताय. एखादी गोष्ट ज्याला तुम्ही ऍक्शनवर घेतायत, त्याच्यावर तुम्ही कृती करत आहात, ऍक्शन मध्ये येत आहेत, तुमच्या आयुष्याला एक मोमेंटम मिळतं. आणि त्याच्यासाठी आयुष्यात नेहमी ऍक्शन घ्या. तुम्ही जर असं विचारलं की जर ही अपॉर्च्युनिटी माझ्या आयुष्यात येत आहे आणि मी हिला घेतल्यानंतर ही अपॉर्च्युनिटी मला आयुष्यात कुठे घेऊन जाईल, मी कुठे पोहोचेल, असा तुम्ही जर विचार करत असाल, तर त्याच्याऐवजी तुम्ही थोडा विचार असा करा की जर मी अपॉर्च्युनिटी घेतली नाही, मी काहीच न करण्याचं ठरवलं आहे, मी काहीच केलं नाही आणि मी एका जागेवर स्टक राहिलो, तर माझा किती मोठा लॉस होणार आहे, माझ्या आयुष्यात काही बदल होणार आहे का, मी काय गमावणार आहे, या गोष्टीचा विचार करा. आणि तुमच्या लक्षात येईल की अपॉर्च्युनिटी घेणं गरजेचं आहे की तिच्याकडे कानाडोळा करणं किंवा तिच्याकडे न पाहणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, समय कभी किसी का इंतजार नहीं करता, बस वो अपनी चाल से चलता रहता है. वो किसी का इंतजार नहीं करता. तुम्हारे सामने अपॉर्चुनिटी आई है, अब तुम क्या करते हो, इसका इंतजार समय नहीं करेगा. तुम तुरंत जैसे अपॉर्चुनिटी दिखी, तुमने लपक कर उससे पकड़ लिया और उसके साथ चलने के लिए तैयार हो गए, या फिर तुमने फिर कोई बहाना बनाया, खूब फिर कोई ऐसी चीज बताई और तुम अपने काम में बिजी हो गए, तुमने अनदेखा कर दिया, फिर तुम्हारी जिंदगी कोई नहीं बदलने वाला. भगवान भी अगर आए ऊपर से और तुम्हें बताया कि भाई ये कर, तुम नहीं करने वाला, तुम्हारे पास बस बहाने हैं. तुमने बहानों की इतनी प्रैक्टिस करी है ना दोस्त,
कि तुम्हारे पास सिर्फ बहाने होते. हर वक्त तुम जस्टिफाय करते की मी हे क्यों नाही कर रहा हूं, मी हे का करणार नाहीये, माझ्याकडे कारण आहे, मी हे का करणार नाही, माझ्याकडे कारण आहे. आणि अशी कारणं देत देत तुझ्या आयुष्याची तू वाट लावणार आहे. कारण लक्षात ठेव कि एक्सक्यूजेस विल ऑलवेज बी देयर. बहाने हमेशा वहां पे होते हैं. अपॉर्चुनिटीज वोंट. अपॉर्चुनिटी कभी नहीं मिलती, वो कभी कभी आती है, बार बार कभी नहीं आती. अगर तुमने एक बार उस अपॉर्चुनिटी को मिस कर दिया, अनदेखा कर दिया, पता नहीं तुम्हारी जिंदगी में नेक्स्ट अपॉर्चुनिटी कभी आएगी भी या नहीं आएगी. बस तुम ऐसे ही जिंदगी जीते रहोगे. आणि नक्की लाईक कमेंट शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये एक असं छानसा टॉपिक घेऊन.